जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्व शेळीपालक मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण जे बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहोत, बिट्टल शेळी व बोकड यांची स्पर्धा व प्रदर्शन 2025 अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. रविवारी हे प्रदर्शन व स्पर्धा होत आहे मित्रांनो. त्याचा पत्ता आहे डाळज क्रमांक 2, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो की ही स्पर्धा व प्रदर्शन आपण कशासाठी घेत आहोत, कशा पद्धतीने घेत आहोत आणि यामागची काही कारणे आहेत. आता तो दिवस जवळ आलेला आहे मित्रांनो. रविवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी हा कार्यक्रम होत आहे मित्रांनो. आणि आम्ही या व्हिडिओ मार्फत पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करत आहोत की भरघोस असा प्रतिसाद या आपल्या उपक्रमाला द्यावा. मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमात उपस्थित राहाल अशी मला खात्री आहे मित्रांनो. हा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राच्या शेळीपालनाची दशा व दिशा बदलण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेळीपालक या कार्यक्रमास नक्की उपस्थित राहतील याची मला खात्री आहे मित्रांनो. यापुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो जे कोणी शेळीपालक मित्र आपली शेळी व बोकड या स्पर्धेसाठी घेऊन येणार आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. श्री रोहित पानसरे हे आपल्याला या सूचना देतील व स्पर्धेचे स्थळ व ठिकाण व तेथील जे नियोजन आहे तेही दाखवतील. त्यामुळे पुढील व्हिडिओ न चुकता पहा मित्रांनो. धन्यवाद. नमस्कार, मी रोहित पानसरे. गेले 2 महिने आपले जे बिटल स्पर्धा व प्रदर्शन हा कार्यक्रम महाराष्ट्रात घ्यायचं जे चाललेला आहे तो कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. तरी आत्ता येत्या 2 दिवसात हा कार्यक्रम पूर्णत्वास येत आहे. तर या संदर्भात काय काय तयारी झाली आहे यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. हे आपलं स्पर्धेचं ठिकाण आहे. या ठिकाणी हे जे मंडप दिसतोय हा ज्यावेळेस शेळी बोकड्यांचं जजमेंट होणार आहे तर या मंडपाच्या सावलीत ॲनिमल राहतील आपले शेळ्या बोकड, जेणेकरून तास दीड तास जे काय राहील ते त्यावेळेस त्यांना ऊन लागलं नाही पाहिजे यासाठी आपण हा 60 बाय 60चा मंडप केलेला आहे. या ठिकाणी स्टेज राहिलेला आहे. आणि आता इथं अंधारात तुम्ही बघू शकाल पलीकडच्या बाजूला जे काही झाडी दिसत आहे त्या झाडीच्या खाली चारही बाजूने आपण 10 बाय 10चे कप्पे करणार आहोत, जेणेकरून आलेले शेळ्या बोकड हे त्या 10 बाय 10च्या कप्प्यात राहतील. फक्त शेळीपालकांना एक विनंती आहे की आपण येताना गव्हाणी आणाव्यात. शेळ्यांसाठी आपला जो काही चारा आहे तो चारा आणावा, जेणेकरून आपण जो चारा शेळ्यांना टाकणार आहोत तो त्या जर तुम्ही तुमच्या मुवेबल गव्हाणी जर टाकला तर त्यांना व्यवस्थित खाता येईल. ज्यांना गव्हाणी आणणं शक्य नाही अशा शेळीपालकांनी घमेलं आणावं. पाणी पाजण्यासाठी बादली आणावी. या ठिकाणी शुद्ध पाण्याची सोय केलेली आहे. सोबतच 10 बाय 10चे जे कळक आणि बांबूचे कप्पे केलेले आहेत तर ते कप्पे याच्यात मेका आणाव्यात शेळीपालकांनी, जेणेकरून आपल्या शेळ्या बोकड त्या मेक जमिनीत ठोकून त्या ठिकाणी बांधता येईल. अशी एकंदरीत सर्व तयारी झालेली आहे. शेळीपालकांना अजून एक विनंती की सकाळी शक्य होईल तेवढं लवकर यावं. 8:30 वाजता शेळीपालक जर आले तर त्यांची नोंदणी, प्राण्यांची नोंदणी करून 9 वाजता आपल्याला कार्यक्रम सुरू करता येईल, जेणेकरून संध्याकाळी जास्त उशीर होणार नाही. म्हणजे कार्यक्रम लवकर आटोपून शेळीपालक महाराष्ट्रातून आलेले आहेत ते लवकरात लवकर घरी जातील. धन्यवाद. खुश खबर. महाराष्ट्र राज्य बिटल शेळीपालक समूह आयोजित महाराष्ट्र राज्य बिटल शेळी व बोकड स्पर्धा व प्रदर्शन 2025 आयोजित केलेले आहे. महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंनी लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदवायचा आहे. कार्यक्रम दिनांक 16/3/2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डाळज नंबर 2, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली असून ही स्पर्धा विनामूल्य आहे. चला तर मित्रांनो, भेटूया स्पर्धेच्या दिवशी. मी तर आहेच, तुम्हीही नक्की याल. आपली तिथे नक्कीच भेट होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.